खाली जाऊन आलो आणि काय सांगू तुम्हाला, एक नंबर बाप लेन्स. आणि याला असं फिरवायचं तर ही पण आरामात निघते. म्हणजे कॅमेराची क्वालिटी मी आतापर्यंत जेवढ्या पण फुटेज घेतलंय ना, हा एक नंबर आहे. आणि ह्यामध्ये आहे 400mm ची लेन्स आहे. हे बघा, बस असं वाटतं ना की एखादा DSLRच आहे. चला आता आपण काय करूया, ह्याची टेस्टिंग करूया. आजचा ब्लॉग आहे ना, तुम्हाला बघायला इतकी मजा येणार आहे ना, तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत सोडणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. का माहितीये काय, तर त्यासाठी ना मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. मी सुरुवात केलेली पेजर पासून, म्हणजे पेजर वापरायला सुरुवात केली. त्यानंतर माझ्याकडे माझा पहिला फोन आला, तो म्हणजे नोकिया 3310. आणि आज 2026 आले तर माझ्याकडे आहे हा आपण लेटेस्ट घेतलेला Vivo X300 Ultra. त्यानंतर आता मी ज्याच्यावर शूट करतोय तर तो आहे iPhone 17 Pro Max. आपल्याकडे Samsung S25 Ultra पण होता. बिलीव्ह पण नव्हतं करू शकलो की बाबा हे फोन असं काम करते. म्हणजे काळ किती बदललेला आहे. आणि ह्याच बदललेल्या काळात मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे की हे फोन असं काम करू शकतात, हा पडलेला मोठा प्रश्न आहे. पण नाही बॉस, हे फोन नेक्स्ट लेवल आहे. तर ना माझ्या मित्रांनी ना का ना मला ही एक्सटेंडर किट आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये आहे लेन्स जी Vivo X300 ला लागते. ह्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी आहेत ते मी तुम्हाला दाखवेन की मोबाईलला कसं ही लेन्स वगैरे लावतात वगैरे काय आहे ना, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवेन. आणि त्यातून आहे ना मी तुम्हाला ना काही फुटेज घेऊन दाखवेन. तुम्ही बघतील ना, तुम्ही क्रेझी होती. त्याची क्वालिटी बघतील ना, तुम्ही क्रेझी होती. मी ऑलरेडी चेक केलेले आहेत. पण आहे ना, आता आपण काय करूया माहिती आहे का, ही जी लेन्स आहे ना, ही पहिल्या ना आपल्या ह्या Vivo X300 ला ना आपण पहिला माउंट करूया आणि ते कशी माउंट करतात ना ते बघूया. या तर मित्रांनो, हा आहे आपला Vivo X300 Ultra. तर पहिला ह्याचा जे कव्हर आहे ना, तर हे कव्हर आहे ना मी काढून टाकतो. हा, हे कव्हर केलं साईडला. आणि ह्यामध्ये आहे 400mm ची लेन्स आहे, तर ती पण आपण काढूया. हा ऍक्च्युली माझ्या मित्रांनी घेतलेली, कारण की त्यांनी पण आपला व्हिडिओ बघून ना Vivo X300 Ultra त्यांनी पण विकत घेतला. तर लेन्स पण आहे आणि हा स्ट्रॅप आहे जो आपल्याला मस्त अडकवून ना आपला कॅमेरा सेफ राहतो. तर हे ठेवूया साईडला, हे पण ठेवूया साईडला. आणि ह्यामध्ये आहे तो किट आहे पूर्ण. तर हे आहे पहिला कव्हर आहे. हे जे कव्हर दिसते ना, त्याच्यावरतीच आपली लेन्स लागणार आहे. आणि ते आहे अडॅप्टर आहे. हा टाईप सी वाला आहे, म्हणजे हा इथे असा इथे या मोबाईलला लागणार आणि हा चार्ज पण होतो. तर हा पण ठेवूया साईडला. आणि फायनली मित्रांनो, ही आहे ती लेन्स आहे. तुम्हाला मी लेन्स दाखवतो. थोडी हेवी आहे, हे बघा. लेन्सची क्वालिटी पण आहे ना एक नंबर आहे. साईजची ही लेन्स आहे. तर आता आपण काय करूया, कॅमेराला ना आपण हे जो किट आहे ना हा असेंबल करूया. कसा लागतो ना ते तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे कव्हर आहे त्याचं. आणि इथे जो बेल्ट स्ट्रॅप आहे ना ते लावण्यासाठी इथे आहे. ही जी आपली मोठी लेन्स आहे ना ती इथे लागणार 400mm ची. आणि हे असं काही हे केस आहे. तर आता आपण काय करूया, यामध्ये ना आपला हा मोबाईल आत घालूया. तर हा मोबाईल आतमध्ये गेलाय. आणि ना त्यानंतर आहे ना, हे बघा, हे अडॅप्टर आहे. इथून तुम्ही झूम वगैरे सगळ्या काही गोष्टी कंट्रोल करू शकतात. इथे पॉवर ऑनचं वगैरे व बटन वगैरे आहे. तर आता आपण हे देखील इथे ना प्रॉपर आहे ना, जेव्हा तुम्ही असेंबल वगैरे करताना हे कुठलीही गोष्ट टेक्निकल, तेव्हा ना खाचे प्रॉपर मॅच करायचे. त्यामुळे ना ते इझिली आतमध्ये माउंट होतात. त्याला जबरदस्ती नाही करत. हे बघा, हे इथे ना असं, आता तुम्हाला ना असं आतमध्ये इझिली हे ना खाचे फक्त तुम्हाला मॅच करायचे बस. हे बघा, आरामात बसतं की नाही. तर हे आपण कव्हर लावलेलं आहे आणि ह्याला हा माउंट पण लावलेला आहे. आणि आता लावूया आपण आपली ही लेन्स. इथे हे आपल्याला काढायचं आहे आणि इथून हा रबर काढायचा आहे. हे प्रोटेक्शन आहे. हे जेव्हा तुम्ही वापरत नाही ना तेव्हा हे याला नक्की लावून ठेवा. तर ही लेन्स लावण्याच्या अगोदर ना हे बघा, तुम्ही हे नीट बघून घ्या की हे निघतं पण हे आपल्याला काढायचं नाहीये. इथे ना व्यवस्थित असे ना खाचे दिलेले आहेत. तर तुम्हाला ना ह्या खाच्यांना फक्त इथे ना मॅच करायचंय. हे बघा, हे अशी मॅच झाली, बस फिरवायचं, असं एक क्लिक आवाज येणार आणि तुमचा झाला रेडी हा DSLR झाला. बघा ना, वाटतो का लोक वाटतंय, असं वाटतं ना की एखादा DSLRच आहे. सर तर असेंबल करून झालं आहे आपलं हे किट. बघा, लेन्स लावली इकडे, इथे हे कव्हर आहे आणि इथे हे हँड स्ट्रिप आहे. तर इथे जे आपण मला जी पट्टी दाखवली ना, तर ती आपण गळ्यात लावून कुठेही कॅमेरा घेऊन फिरू शकतो. पण काय वाटतोय लुक बघा, एक नंबर.
चला आता आपण काय करूया, ह्याची टेस्टिंग करूया आणि आता ह्यातून जे फुटेज येणार आहे ना हे तुम्ही बघून पागल होणार. चला आता आपण टेस्ट करूया. जेव्हा पण तुम्ही ही लेन्स वगैरे लावतील ना तेव्हा तुम्हाला ना कॅमेराच्या आतमध्ये जायचंय आणि इथे ना सेटिंग ऑप्शन असेल तर ह्या सेटिंग ऑप्शनच्या आत जायचंय आणि ना इथे ना तुम्हाला दिसणार आहे खाली टेलिफोटो एक्सटेंडर. तर हे ऑप्शन जर ऑफ असेल ना तर तुम्हाला ना ते ऑन करून घ्यायचंय आणि ऑन केल्यानंतर ना तुम्हाला इथे ना छोटासा असा हा सिम्बल असणार आहे. त्याच्यावरती क्लिक केलं ना तर तुम्हाला ना इथे ना अशा लेन्स दाखवतात म्हणजे कुठल्या कुठल्या लेन्स आपण लावलेल्या आहेत. म्हणजे 2.35x 2.35x जनरेशन 2 4.7x जनरेशन अल्ट्रा. तर ह्या लेन्स हे इन्स्टॉल करायचे आहेत. तर इथे आपली गती 4.7 जनरेशन 2 अल्ट्रा आहे. तर आपण इथे हिला इन्स्टॉल करूया. बस ही झाली आता ऍक्टिव्ह. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. हे बघा, हे आहे माझं घर. मी एकदा ना 360 फिरतो. तर हे नॉर्मल मुंबईतलं एक घर आहे. पण ह्या घराला आपण जर वाईल्ड लाईफ तयार केलं तर होऊ शकतं का? त्यासाठी ना तुम्हाला थोडासा वेळ वाट बघावी लागेल. आता तुम्हाला मी घर तर दाखवलं, आता मी ना घराच्या बाहेरचा जो ऍटमॉस्फिअर आहे ना तो दाखवतो. मित्रांनो, ही आहे आपली खिडकी आणि घराच्या जर तुम्ही बाहेर बघतील ना तर ही अशी काही ग्रीनरी वगैरे आहे आणि इथेच आपण शूट करणार आहे आपलं वाईल्ड लाईफ. आता ना तुम्हाला इथून कॅमेरामधून काहीच दिसणार नाही, पण इथे ना भरपूर सारे पक्षी वगैरे आहेत, खारुताई वगैरे. तर आपण काय करूया माहिती काय, आपल्या Vivo X300 अल्ट्राला आपण जी 400 mm ची जी लेन्स लावलेली आहे तर तिने ना आता आपण इकडची जी बारीक बारीक जी पण वाईल्ड लाईफ आहे ना ती त्या कॅमेरामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही फक्त आता बघून घ्या कसं आहे. पण जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यात बघतील ना ती फुटेज बघतील ना तुम्हाला टोटल वेगळे पण दिसणार आहे. तर असं काही आहे, ऍटमॉस्फिअर आहे आणि मस्तपैकी आज छान असा पाऊस देखील पडतोय. तर आता आपण काय करूया, Vivo X300 अल्ट्राच्या एक्सटेंडर जी लेन्स आहे 400 mm ची त्याने आपण आता आपल्या पुढच्या फुटेज बघूया. चला आपण ही लेन्स वगैरे हा जो किट आहे ना हा आपण इन्स्टॉल वगैरे करून झालेलं तुम्हाला दाखवलं की इन्स्टॉल कसं करायचं. जास्त काही करायची नाही. जसं जिथे तुम्हाला अटॅचमेंट दिलेत ना प्रॉपर त्यामध्ये अडकवून प्रॉपर त्याला अटॅच करायचं आहे. जास्त त्याला खेचण आणि जास्त करायची नाही. आणि अशा प्रकारे हा आपला मस्तपैकी हा मिनी कॅमेरा तयार झालेला आहे. बघा ना कसला वाटतो. पण आता जेव्हा आपण लेन्स लावतो नाही ना तर ही ना तुम्ही असा विचार करते जसं आपण मोबाईल मध्ये झूम करतो म्हणजे जेव्हा वाईड अँगलवर आपण असतो आणि मग वाईड अँगलवरून आपण 1x 2x 3x 4x 5x असं वगैरे जातो. तसं नाही, ही डायरेक्ट 400 mm वरती तुम्हाला सुरुवात करून देते. म्हणजे डायरेक्ट 400 mm चा व्ह्यू दाखवते. तर आता मी काय करतो माहिती का, बघा आता ना इथे अगरबत्ती लावली आम्ही तुळशीमध्ये. अगरबत्ती ना आहे इकडे आहे, ठीक आहे. आणि ह्या 10x10चा म्हणजे हा हॉल असेल आणि मला इथे उभं राहावं लागतं. बघा इकडे ना मला इथे या कोपऱ्यात उभं राहावं लागते, तेव्हा जाऊन तो शॉट येणार आहे. तर तुम्हाला ना समोर एकदम अगरबत्ती पण लागतो. ही बघा, ही अगरबत्ती इकडे आहे आणि आता आपण इथे उभं राहून शूट करूया अगरबत्तीचं. आणि एक तुम्हाला टीप द्यायची की जेव्हा ही शूट करतील ना Vivo X300 अल्ट्रावरती किंवा विवोच्या कुठल्याही फोनवरती तर ना पहिला तर चेक करा की स्टेबिलायझेशन ऑन आहे की नाही. तर तुम्ही फुटेज घेता, फुटेज चांगली येते पण ती हलते. तर आता मी पहिला जी फुटेज घेतली ना त्यामध्ये स्टेबिलायझेशन मी ऑन नव्हतं केलं, पण आता मी स्टेबिलायझेशन ऑन केलेलं आहे. तर आता बघूया फुटेज. तुम्हाला असं काही लेन्स पकडायची आहे. क्या बात आहे. हे बघा मागचं ब्लर बघा, फक्त मागचा ब्लर. मित्रांनो समोर आहे ना लांब बघा तुम्हाला ना कावळा दिसतोय आणि तो माझ्यापासून इतका लांब आहे ना. हा दुसरा पण ऍड झाला. काय मस्त फ्रेम मिळाली आहे. क्या बात आहे. इथे ना समोर एक ना झाड आहे आणि त्या झाडावरती ना अशी छोटी छोटी हिरवीगारची ना फळं लागलेली आहेत. तर ती ना फळं खायला ना खारुताई ना नेहमी तिकडे ना भरपूर पळतात आहेत. तर आपण बघूया त्यातली एक खारुताई निवडूया आणि ना ती फळं खाताना तो जो सीन आहे ना तो आपण ना या ह्याच्यामधून कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया.
शपथ मित्रांनो, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, बापरे काय फुटेज आले. आणि ऑडिओ पण एक नंबर आहे, एक नंबर आहे. ती फळं खाताना तुम्हाला बोललेला ना, बरोबर तोच शॉट मिळाला. एक नंबर, एक नंबर क्वालिटी, एक नंबर आहे. तर मी काय करतो माहिती का ना, इथे ना मला भरपूर काही काही गोष्टी ना आता दिसायला लागलेल्या आहेत. पाऊस पण थोडा थोडा पडतोय ना, तर त्यामुळे ना ते सगळं ना एकदम पूर्ण बोलतो ना चेल पेल चालू आहे. कारण ना मी काय करतो माहिती, ह्या कॅमेराने ना काही काही गोष्टीला शूट करून दाखवतो. इथे खूप सारे पक्षी आहेत, छोटे छोटे पक्षी आहेत. तुम्ही कधी आता मला वाटतं बरेच दिवस म्हणजे इकडे मुंबईमध्ये तरी मला वाटतं ना चिमण्या जास्त दिसत नाहीयेत, पण आमच्या इथे ना चिमण्या मात्र भरपूर आहेत आणि काय क्लोजअप शॉट मिळतो. तर मी काय करतो माहिती का, ह्या लेन्स लावून ना या कॅमेराने ना शूट करतो. त्या सर्व गोष्टी जेवढ्या मला दिसतात तेवढे जेवढे बर्ड्स जे पण काय दिसतात ना ते सगळं शूट करतो आणि तुम्हाला दाखवतो मी त्याची क्वालिटी. तुम्ही बघा, पुढच्या फुटेज असतील ना ते सर्व इकडचं वाईल्ड लाईफ असेल. चला आता मी जरा चाललोय खाली आणि खाली जाऊन बघूया आपण हा कॅमेराला कसं काम करतोय ते. खाली पण जाऊया ना, मस्त फुटेज घेतले त्याचे. मला आता कळतंय की म्हणजे ना डोक्याला वाईल्ड लाईफ एवढा प्रेमात का पडतात. आम्ही तर पहिल्यापासून वाईल्ड लाईफ म्हणजे फॉलोच करतो, पण यातून जी क्वालिटी येते ना तर नक्कीच आपण हिरानी जर शूट केलं ना तर वाईल्ड लाईफला आणखीच प्रेमात करू. आणि काय वाईल्ड लाईफ मध्ये गेला त्याचे फुटेजच येते एक नंबर. आपण आपल्या खाली आणि खालून आपण टेस्ट करून बघूया की ह्याच्या क्वालिटी कशी येते. क्वालिटी वरून चांगलीच येणार आहे, पण आपण तरी पण बघूया. आता इथे जरा शूट करायला मजा येईल. बघा, एक गोष्ट मी तुम्हाला आवाजून सांगेल, जेव्हा तुम्ही ह्या लेन्स लावून जेव्हा शूट करता ना तेव्हा ना हे खूप डेलिकेट होतं. म्हणजे ना तुमच्याकडे म्हणजे बोलतो ना स्टॅबिलायझेशन तेवढं तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे. नाहीतर ना तुम्ही ही जी फुटेज घेतली ना तर ही फुटेज तुम्हाला ना शेकी होणार. म्हणजे कॅमेराची क्वालिटी मी आतापर्यंत जेवढ्या पण फुटेज घेतलंय ना हा एक नंबर आहे. आणि स्पेशली जो बॅकग्राऊंडचा जो ब्लर येतो ना तो इतका नॅचरल आहे ना, म्हणजे ना फुटेज बघायला मजा येते. ती कॅरेक्टरांना एक प्रॉपर आपल्याला गोष्ट दिसून येते त्यामध्ये फ्रेम मध्ये. पण जेव्हा तुम्ही हे असं जेव्हा युज करता ना तेव्हा तुम्हाला प्रॉपर ह्याची ग्रिपिंग करायची आहे आणि प्रॉपर इथून झूम इन झूम आउट तुम्ही करू शकता. पण हे खूप डेलिकेट आहे. म्हणजे तुम्ही ह्यामधून आहे ना लांबचे शॉट आहेत ना पाहिजे तेवढे घेऊ शकता, पण ब्लॉग साठी हा नाहीये. किंवा जर तुम्ही ब्लॉग साठी जर हा यूज करत असेल तर तुम्हाला ब्लॉग साठी ना तुमचा कॅमेरामन पण तसा पाहिजे, तर हा बेस्ट क्वालिटी देईल तुम्हाला. पण हा ना लांबचे शूट किंवा स्पेशली वाईल्ड लाईफ साठी हा एक नंबर कॅमेरा आहे. वाईल्ड लाईफ साठी आता तोडच नाही. आणि पण बघा ना, फक्त तुम्हाला यूज करताना ना हा प्रॉपरली ह्याला तुमचं स्टेबलाइज झालं पाहिजे. बस हा तुमचे एकदम प्रॉपर असे ना स्टेडी राहिले पाहिजे, तर तुमची ती फुटेज आहे ना ती नेक्स्ट लेवल आहे.
चला मी तुम्हाला दाखवलं की आपण हा जो कॅमेरा आहे ना ह्या किट सोबत ना असेंबल्ड कसं करतात. तर आता मी तुम्हाला दाखवतो की ना आता हे आपल्याला काढायचं ना ते आपण कसं काढलं जाणार. तर आपल्याला ना पहिला लेन्स काढायची. लेन्सच्या बाजूला ना इथे बटन दिलेलं आहे छोटंसं, तर हे प्रेस करायचं आहे आणि नंतर लेन्स फिरवायची आहे. लेन्स अशी ऑटोमॅटिकली पटकन बाहेर येते. त्याच्यानंतर आठवणीने लेन्सला हे 2 कॅप असतात ना ह्या लावून घ्यायच्या. म्हणजे काय लेन्स आपली आहे ना ही सेफ राहते. इथे एक आणि इथे एक. त्यानंतर जर तुम्ही हे कव्हर बघतील ना तर हे इथे ना तुम्हाला ना हा जो अडॅप्टर आहे ना इथे तुम्हाला एक बटन दिसते. तर हे आहे ना तुम्ही दाबायचं आहे असं खाली आणि इथे असं खेचायचं आहे. हेही आरामात निघतंय बघा, जास्त तुम्हाला जोर लावायचा नाहीये. आणि हे कव्हर जेव्हा आपण काढतो ना तेव्हा ना सावकाश काढते, कारण की कव्हर थोडंसं ना निघताना ना हे बघा इथे बटन दिलेलं आहे. हे बाजूला छोटंसं बटन आहे, हे बटन दाबून तुम्हाला असं कव्हर बाहेर काढायचं आहे. आणि ना ही रिंग दिलेली आहे, यावरती तुम्ही ना आपली लेन्स माउंट करू शकता. हा इथे खाचा आहे, तर इथे आपली लेन्स लागते ती. जर ही पण जर तुम्हाला काढायची असेल ना तर इथे बघा हे बटन दिलेलं आहे. हे बटन प्रेस करायचं आणि याला असं फिरवायचं, तर ही पण आरामात निघते. खाली जाऊन आलो आणि काय सांगतो तुम्हाला, एक नंबर बाप लेन्स आहे. म्हणजे खाली गेलो तर खाली तर एवढं काही नव्हतं दाखवण्यासारखं, पण ते एक मांजर वगैरे दिसली तर ते शॉर्ट्स घेऊन तुम्हाला मी दाखवले. आणि मी तुम्हाला पहिलं घर दाखवलं, इकडे ऍटमॉस्फिअर कसं आहे किंवा काय बाहेरच्या खिडकीमधलं माझं जग कसं येते, मग तिकडे मी शूट करून तुम्हाला दाखवतो. मी फुटेजेस पाहिल्या तर तुम्ही सांगा मला, तुम्हाला म्हणजे बघा ना नॉर्मल झाड आपण पहिला पण शूट केलेलं आहे इतर कॅमेरानी, पण इतकं इफेक्टिव्ह नव्हतं. पण आता जे बॅकग्राऊंडला ब्लर वगैरे देतो ना जो नॅचरल, तो एक नंबर आहे. एक नंबर म्हणजे त्याचं कसं कम्पॅरिझनच नाही. म्हणजे आपण चिमण्या पण दाखवल्या, ते पक्षी उडताना वगैरे त्याचे स्लो मोशन, ह्याचे स्लो मोशन पण इतकं तगडं आहे ना काही विचारू नका. आणि ह्या कॅमेराची खास गोष्ट तीच आहे ना की ह्याची कॅमेरा, आणि हा प्रत्येक म्हणजे तुम्ही कुठल्याही मोडला म्हणजे पोर्ट्रेट मोडला पण याचा यूज करू शकता. याने फोटोज देखील काढू शकता. स्लो मोशन पण तुम्ही एडिट करू शकता. स्लो मोशनची पण क्वालिटी एक नंबर. जेवढे पण तुम्ही फुटेज स्लो मोशनचे बघितले ना हे इनबिल्ट स्लो मोशनच आहेत, किंवा 60 वरून त्याला स्लो केलं तसं नाहीये. डायरेक्ट इनबिल्ट जे स्लो मोशन आहे ना त्याच्याकडे शूट केलेलं आहे. तर आता आपण बोलूया, तर ही लेन्स घेणं म्हणजे घेतली पाहिजे की नाही. तर बघा आता आपण बँजो शूट करतो ना, तर बँजोसाठी तर आपण ही लेन्स नाही वापरू शकत, कारण की बँजो आपल्याला जवळून शूट करावं लागतो. हा गणपतीमध्ये आपण ही या लेन्सचा म्हणजे विचार करू शकतो, कारण की आपण करतो लांबून शूट. पण तुम्ही मोनोपोडला लावून रिस्क नाही घेऊ शकत, कारण की हा ना म्हणजे ऍक्च्युली हे जे पूर्ण तुम्ही असेंबल झाल्यानंतर हा जो कॅमेरा तयार झालाय ना हा हँडल करणंच खूप डिफिकल्ट आहे. मुवमेंट वगैरे करताना तुम्हाला खूप स्टेडी राहावं लागतं, खूप म्हणजे खूप स्टेडी राहावं लागतं. आणि हा खूप डेलिकेटेड यूज करण्यासाठी. तर तुम्ही ना ह्याला जास्तीत जास्त ट्रायपॉडवर वगैरे एकदम स्टेडी ठेवून जो फुटेज एक नंबर येतील. आणि हा स्पेशली कॅमेरा म्हणजे हे सर्व जे काय तुम्ही बघताय तामझाम, तो हा सगळा झालेला आहे वाईल्ड लाईफसाठी. वाईल्ड लाईफ म्हणून याची जी फोटोग्राफी जी व्हिडिओग्राफी होईल ना ती एक नंबर. ओपन लँडस्केप असेल आणि तिथून जेव्हा आपण गावी म्हणा किंवा गावी पण याचा चांगला वापर होईल. पण त्यासाठी ना तुम्हाला एक माणूस सोबत लागेलच. म्हणजे जर शूट करायचं असेल, तुम्हाला ब्लॉक करायचं असेल, तर तुमचं शूट करण्यासाठी कॅमेरामन पण तसा पाहिजे. आणि मोनोपॉडला लावून तुम्ही जेव्हा गणपती वगैरे बाहेर येतो आणि तुम्ही आपण वरती करतो तेव्हा तुम्हाला फ्रेमचा अंदाज नाही येणार, तर त्यामुळे तुमची ती फुटेज खराब होऊ शकते. हा तुम्ही जर हाताने ते शूट करताय तर बेस्ट आहे. ओव्हरऑल ही लेन्स ना एक नंबर आहे, म्हणजे तोडच नाही याला, इतकी भारी लेन्स आहे. म्हणजे मला तर खूप आवडली. तर मी बघूया, ट्राय करणार आहे. आता माझ्या मित्रांनी मला ही यूज करण्यासाठी दिली, पण बघूया मी गणपती जसं जवळ येईल तसं मी घेण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला ही लेन्स कशी आवडली की नाही हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आपण जे घेतलेले म्हणजे फुटेज त्यातली जास्त फुटेज तुम्हाला कुठली चांगली वाटली तर ते देखील मला कमेंट करून सांगा. सब्जेक्ट होतं त्या सब्जेक्टवर आपण गेलो, जास्त टेक्निकल नाही गेलो, कारण की आपण हे टेक्निकली नाही बनवते. माझ्याकडे एखादी वस्तू आली तर ती कशी काम करते किंवा कसं क्वालिटी तिची आहे हे मला नेहमी दाखवण्याचा प्रयत्न असतो. आणि तो आपण आता याच ब्लॉग थ्रू केला. तर तुम्हाला कसं वाटलं ना मला कमेंट करून सांगा. मला तरी ही लेन्स पर्सनली खूप आवडली. पण तुम्ही पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही पुन्हा नवीन असाल आणि जर तुम्ही हे जर सगळे फुटेजेस बघून जर इन्स्पायर झाला असेल तर घाई करू नका. तुमचं जर काम तसं असेल तर तुम्ही ही लेन्स घेऊ शकता. पण जर आपलं काम तसं नसेल तर आपले जे मोबाईल आहेत ते बेस्ट आहेत. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि हो आपली काळजी घ्या.